ॲडव्होकेट माधुरीताई देवानंद पवार हे नाव फक्त जानेफळसाठीच मर्यादित नाही, तर ते आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला सुपरिचित असे नाव आहे। माधुरीताई देवानंद पवार एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घराघरात पोहोचल्या आहेत। त्यांनी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत, विधवा महिलांपासून तृतीयपंथी भगिनींपर्यंत, अनाथांपासून बेरोजगारांपर्यंत अशा समाजातील सर्वच घटकासाठी काम केलेले आहे। शिक्षण आणि आरोग्य हा तर त्यांच्या आवडीचा विषय आहे। परिसरात अशी एकही शाळा नाही की जेथील विद्यार्थी माधुरीताईंना ओळखत नाहीत। दरवर्षी मुलांना मोफत नोटबुक्सचे वितरण करणे, मुलामुलींचे उद्बोधन करणे अशा विविध कार्यांसाठी ते विद्यार्थ्यांमध्ये रमत असतात। परिसरातील शेकडो महिलांच्या जीवनात त्यांनी आशेचा किरण आणला आहे। शेकडो महिलांना त्यांनी स्वयंरोजगाराचे स्वतः प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिलाय। बऱ्याच अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांनी त्या मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे। त्यांनी कित्येकांच्या जीवनातील अंधार दूर केला। माधुरीताईंचे कार्य सामाजिक कार्यापासून तर पर्यावरणापर्यंत विस्तारलेले आहे। त्यांच्या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे। त्यांचे कामाचे स्वरूप अत्यंत व्यापक असून सुद्धा त्या अनेक क्षेत्रात अफाट काम करताना दिसतात। सध्या माधुरीताई सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा आहेत। तसेच त्या देवानंद पवार मल्टी फाउंडेशनच्याही अध्यक्षा आहेत। परंतु त्यांच्या खांद्यावर नुकतीच एक नवीन जबाबदारी आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांनी माधुरीताई देवानंद पवार यांच्यातील नेतृत्व गुण हेरून त्यांना बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती केली आहे। माधुरीताई ही नवीन जबाबदारी निश्चितच यशस्वीपणे सांभाळतील यात शंका नाही। पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास त्या नक्कीच सार्थ ठरवतील। त्यांची सरचिटणीसपदी झालेली निवड ही आपल्या जानेफळ सर्कलसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। माधुरीताईंचे आणि त्यांचे वडील देवानंद भाऊ पवार यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। मी व्यथांची वेधशाळा, मी नभेचा मेघ काळा, वाळवंटा ऐक माझे, मी उद्याचा पावसाळा, मी उद्याचा पावसाळा।